नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया 32 साइजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची। तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवले होते की मापाच्या ब्लाउजवरून कटोरी ब्लाउजचे माप कसे घ्यायचे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे 32 साइजच्या मापाची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची। तर माझे जे स्टुडंट आहे त्यांना खूप सारे पेपर कटिंग करताना प्रॉब्लेम येत असतात। जसे ते बोलतात की बघा क्रॉस पट्टी आपण स्केलच्या साहाय्याने का तिरपी मारू शकत नाही। दुसरा असं आहे की याला गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं। तर बघा साईजवारी नक्कीच आपले गळा रुंदी आणि शोल्डर मोंढा सगळं चेंज होत असतं। तर या व्हिडिओमध्ये मी 32 साइजसाठी परफेक्ट गळा रुंदी आणि शोल्डर मोंढा जे पण मापे आहे ते मी सांगणार आहे। आणि माझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे। माझ्या स्टुडंटला खरंच खूप पटकन समजते। ज्या अर्थी माझ्या स्टुडंटला एवढी पटकन समजते त्या अर्थी तुम्हालाही नक्कीच समजेल। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या सिंपल ट्रिक तुम्ही नक्कीच बघा आणि फॉलो करा, जेणेकरून तुमची पेपर कटिंग चुकणार नाही आणि पेपर कटिंग चुकली नाही तर तुमचा ब्लाउजही चुकणार नाही। तर चला आता आपण शिकूया 32 साइजच्या कटोरी मापाची पेपर कटिंग कशी करायची। तर चला आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। तर आपण मापे बघा घेतलेले आहे। पूर्ण उंची आहे 12, त्यात 1 इंच वाढवलं 13ची पूर्ण उंची घ्यायची आहे। छातीचा माप घ्यायचा आहे 32, आपण त्याचा चौथा भाग काढायचा 8 आला। 8 मध्ये आपल्याला 2 इंच मार्जिंगसाठी कपडा घ्यायचा आहे। मार्जिंगसाठी 2 इंच घ्यायचे आहे। पुढील गळा घ्यायचा आहे 5.5चा। सध्या एवढे माप लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण फिटिंग करू त्यावेळेस कमरेचं घेऊया। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, आपल्या पेपरचा फोल्ड करायचा। कार्डशीट पेपर घ्या किंवा तुम्ही न्यूजपेपर घ्या। आता आपण फोल्ड केलेला आहे। सुट्टे जे भाग आहे ते मी माझ्या उजव्या हाताला म्हणजे राईट हँडला ठेवले आहे आणि जॉईंटचा भाग बघा मी माझ्या लेफ्ट हँडला ठेवलेला आहे। तर आपण अशा पद्धतीने पेपरचा फोल्ड करून घेतलेला आहे। सगळ्यात पहिले आपल्याला बघा 3 बॉक्स काढायचे असतात। एक पूर्ण उंची आणि छातीच्या मापाचा एक बॉक्स, मोठा बॉक्स तो असतो। दुसरा आहे गळ्याची उंची रुंदी आणि उंचीचा एक बॉक्स। तिसरा आहे मोंढ्याची उंची आणि रुंदीचा भाग। तर हे बघा माझी पद्धत थोडी वेगळी आहे पण खूप सोपी आहे। तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच समजेल, खूप सोप्या पद्धतीने आहे। तर सगळ्यात पहिले बघा पूर्ण उंचीचा आपण बॉक्स बनवून घेऊ। जॉईंटच्या बाजूने आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। तर 12 + 1 हे बघा 12 + 1 आपण ती 13ची उंची घेतलेली आहे। आता ही झाली आपली पूर्ण उंची। आडवं माप आपल्याला काय घ्यायचं आहे, छातीचं माप। छातीचं माप आपला आलं आहे 8। चौथा भाग घेतला आपण 32चा 8, त्याच्यामध्ये आपण 2 इंच वाढवले। ओके, सेम याच पद्धतीने इकडेही आडवं माप घ्यायचं 8 + 2 आणि उंची ह्या साईडने पुन्हा एकदा चेक करायची, आपली 13 आलेली आहे की नाही। 13 अशा पद्धतीने आपण एक बॉक्स बनवून घेऊ पहिले। हे बघा आपण पूर्ण उंची आणि छातीचा एक बॉक्स बनवला। दुसरा मी बॉक्स बोलले होते गळ्याचा। तर गळ्याचा बॉक्स बनवताना काय करा, पुढचा गळा असतो बरं का हा, तर हा एक 2.25 वर एक निशाण मारा आणि 5.5 वर एक निशाण मारा। आता बघा 2.25 हे काय आहे आणि हे टोटल 5.5 आहे। 2.25 आपली गळ्याची रुंदी असणार आहे आणि शोल्डर आपल्याला स्टिच करून इकडे 2.5 येणार आहे। तर पूर्ण शोल्डर आपण घेतला आहे 5.5। ओके, आता जे 2.25ची आपण गळा रुंदी घेतली आहे त्या साईडने आपल्याला गळ्याची उंची घ्यायची। तर गळ्याची उंची आली आहे आपली 5.5ची। या साईडने आपण 2.25चं मेजरमेंट घ्यायचं। जर कस्टमरला गळा फाकलेला आवडत असेल तर तुम्ही 2.5ची गळा रुंदी घेऊ शकतात। बघा गळा रुंदी आपण हे 2.25 आणि पूर्ण उंची घेतली आहे गळ्याची, पुढच्या गळ्याची तर 5.5 घेतलेले आहे। आता हे जे आपण 5.5 घेतलं आहे मोंढ्याच्या मेजरमेंटसाठी घेतलेलं आहे। तिकडूनही आपल्याला मोंढ्याची उंची किती घ्यायची, 5.5। ओके, 5.5 हा इकडे पण एकदा 5.5 चेक करा, जेणेकरून तिरप्या रेषा आखल्या जाणार नाही। तर बघा आपण मोठाचा बॉक्स बनवून घेतला। 3 बॉक्स झालेले आहे। तुम्ही नक्कीच असंच ट्राय करा ड्रॉ करण्याचा। आणि हे जे बॉक्स आहे ते कंपल्सरी सगळ्या पॅटर्नला लागतच असतात। जसं कटोरी असो, फोल्टक्स असो, प्रिन्स कट असो, सगळे जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची आणि छातीचं माप घ्यावंच लागतं, गळ्याचं माप घ्यावंच लागतं, मोढा कटिंग करावंच लागते। तर हे 3 बॉक्स एकदम फिट तुम्ही लक्षात ठेवा। आता गळ्याच्या बाजूने गळ्याचं निशाण मारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 ला 2 रेषा म्हणजे 1.25 इंचावर आपल्याला सरळ तिरपी रेषा अशी
कोपऱ्यातून वरती मारायचे आहे पॉईंटपासून. आणि या स्केलच्या साहाय्याने तुम्ही गळ्याला शेप देऊ शकता. तुम्हाला गळा थोडासा फाकवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडासा राऊंड शेप आपला वाढवू शकतात. हे बघा, असा राऊंड घेऊन तुम्ही तो वाढवू शकतात. त्यानंतर आपल्याला ह्या साईडनी, मोंढ्याच्या साईडनी आपल्याला एक तिरपा 1 इंचावर एक रेष मारायची आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच पूर्ण वरती बघा, हा 1 इंच आणि हा 1.5 इंच अशा 2 आपल्याला पॉईंट काढायचे आहे राऊंडमध्ये, ह्या बॉक्समध्ये. आता ह्या स्केलच्या साहाय्याने पुन्हा आपल्याला एक गोल राऊंड आपल्याला द्यायचा आहे. दिसला? आपण ह्या 2 बघा, हा जो 1 इंचाचा पॉईंट हा आहे तो आपल्या फ्रंट पार्टच्या मोंढ्यासाठी असणार आणि ही टोटल 1.5 इंचाचा अर्धा इंच वाढवलेला आहे तो मागच्या साईडसाठी असणार आहे, मागच्या मोंढ्यासाठी. तर गळ्याचा बॉक्स आणि मोंढ्याचा बॉक्स तुम्हाला नक्कीच कळाला असणार आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करायचा. त्यानंतर बघा, आपल्याला क्रॉसपट्टी ड्रॉ करायची आहे. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला एक 3 इंचावर मेजरमेंट घ्यायचं जॉईंटच्या बाजूनी आणि ओपन जे पार्ट आहे त्या बाजूने आपल्याला 2.5चं मेजरमेंट घ्यायचं. तर बघा, खूप जण काय करतात, हे 3 आणि 2.5 सेम याच पद्धतीने स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून देतात. पण ॲक्च्युली ही पद्धत खरंच खूप चुकीची आहे. जर तुम्ही स्केलने हा जो पार्ट जॉईंट केला तर तुमची कटोरी व्यवस्थित कटोरीच्या शेपमध्ये बसत नाही आणि ही जी क्रॉसपट्टी आहे आपली ह्या वरच्या साईडनी स्प्रेड होते, म्हणजे वरच्या साईडनी जाते आणि इकडे जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी तुम्ही या स्केलच्या साहाय्याने बिलकुल राऊंड म्हणजे याला जॉईंट करू नका. थोडासा राऊंड शेपमध्ये आपल्याला हा जॉईंट करायचा असतो. दिसला? हा राऊंड शेप जो बनलेला आहे त्याच राऊंड शेपमध्ये आपल्याला तो बनवायचा आहे. बिलकुल स्केलचा उपयोग नका करू. हा जो थोडासा नॉर्मली राऊंड शेप बनला आहे त्या राऊंड शेपमध्ये आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसत असते. त्यानंतर बघा, इकडून मी अर्धा इंच वर घेते आणि पुन्हा एकदा थोडासा डाऊन शेपमध्ये या क्रॉसपट्टीला मी जॉईंट करते. हा जो गोल आकार बनलेला आहे हीच क्रॉसपट्टीची परफेक्ट अशी लाईन आहे, ज्याने बघा ह्या साईडमध्ये पूर्ण गोल राऊंड व्यवस्थित तयार होतो आणि खालची साईडही कटोरीची व्यवस्थित राऊंड शेपमध्ये बनते. त्यासाठी तुम्ही क्रॉसपट्टी बनवण्याची टेक्निक नक्की हीच यूज करा, स्केलच्या साहाय्याने नक्कीच करू नका. त्यानंतर बघा, 1 ला 2 रेषा कमी म्हणजे पाऊण इंचावर घ्या. आता मी बोलेल की पाऊण इंचाचा तुम्ही डिफरन्स का ठेवतात. मुली बोलतात की माझ्या म्हणजे स्टुडंट आहे त्या बोलतात, ताई आम्ही इकडे 1 इंच घेऊन टाकतो ना, ते पाऊण लवकर लक्षात राहत नाही. तर बघा, तुम्ही इकडे 1 इंच घेतला तर तुमचा हवाचा स्पेस खूप कमी होत जातो आणि कमी झाल्यामुळे जो आपला कटोरीचा शेप आहे तो खूप मोठा असा राऊंड बनतो. म्हणजे इथला हा जो शेप आहे ना तो व्यवस्थित असा बनत नाही. एक तुम्ही घेणार, त्याच्यानंतर पायपिंगमध्ये ते जॉईंट होण्यामध्ये अर्धा इंच पुन्हा जाणार, म्हणजे हा जो शेप आहे तो खूपच कमी होणार आणि त्यांनी कटोरीचा शेप व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की 2 रेषा कमी म्हणजे पाऊण इंचावरच निशाण ठेवा हे वालं, जेणेकरून आपला हा जो शेप आहे वरच्या शोल्डर गळ्याच्या पट्टीपासला तो व्यवस्थित येईल आणि आपली कटोरीचा शेपही छान दिसेल. इकडे पाऊण इंच घ्यायचा. त्यानंतर बघा, मी सांगितलं कटोरीचं मेजरमेंट किती घ्यायचं आहे आपल्याला, 32 साईजसाठी 5.5 इंच घ्यायचं आहे. आता तुम्ही लेडीजची फिगर पाहून एक म्हणजे लक्षात द्या, जर अशी वाटली लेडीज खूपच बारीक आहे तर तुम्ही 5चंही मेजरमेंट घेऊ शकतात. प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. जरी 32 साईज आली तर मापे वेगवेगळे असतात. तर मी 32साठी सांगते 5.5चा ठेवा, व्यवस्थित कटोरी व्यवस्थित बसेल. तर मी जॉईंटच्या क्रॉसपट्टीवर जॉईंटच्या बाजूने 5.5चं मेजरमेंट घेतलं आहे आणि इकडं पाहून आता हा राऊंड शेप आपल्याला इकडं जॉईंट करायचा आहे. बघा, खूप सुंदर असा आपला राऊंड बनलेला आहे. हा गळ्याला जॉईंट करून द्यायचा आणि ही साईड बघा बरोबर 2.5 ते 3 इंच 2 इंच येऊ शकते. याचा मेजरमेंट घेण्यापेक्षा हा आपला शेप जो आहे तो असा मस्त राऊंडमध्ये आला पाहिजे. तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा शेप ड्रॉ करून दाखवलेला आहे. हे आपण 5.5 इंच घेतलेले आहे. तर साईजनुसार कटोरीचे माप नक्कीच चेंज होणार, पण हा जो पाऊण इंचाचा आहे तो पाऊण इंच नक्कीच राहणार. हा 1 आणि 1.5 इंच प्रत्येक याला मेजरमेंट सेम राहणार. फक्त याला काय करा,
ही जी गळा रुंदी आणि मोंडाचं शोल्डरचं जे माप आहे ते प्रत्येक वेळेस चेंज होणार. तर 32 साईजसाठी ही खूप सोपी पद्धत आहे. चला आपण आता कटिंग करून घेऊया. तुम्ही सेम माझ्या पद्धतीने ड्रॉ करा, बॉक्स बनवा, खरंच नक्की समजेल. ज्या अर्थी माझ्या स्टुडंट जर 3-3 महिन्यात दुसऱ्यांचे ब्लाऊज घेऊन शिवतात त्या अर्थी तुम्हाला ही पेपर कटिंग नक्कीच समजले असेल. तर आपण आता कटिंग करून घेऊया. कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपण बॉक्स कटिंग करायचा. आता बघा हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. आपलं ड्रॉपिंग म्हणजे ड्रॉ केलेलं खूप सुंदर असं बनलेलं आहे. आपण बॉक्स अगोदर कट केलेला आहे. आता आपण सगळ्यात अगोदर हा जो पार्ट आहे तो आपण 1.5 इंचावरचा जो घेतलेला 1/2 इंच एक्स्ट्रा कट करून तो आपण कट करून घेऊया. हे आपल्या काही कामाचं नाही. आता हे जे कटिंग केल्यानंतर आपल्याला मागचा पार्ट बाजूला काढून घ्यायचा आहे. बघा हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला अगोदर गळाची, आता बघा हे पॉईंट व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या आणि गळा कटिंग करून टाका. हा राऊंड शेप खूप छान बनलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर ज्यांना कोणाला राऊंड शेप जास्त फाकलेला आवडतं तर तुम्ही याच पद्धतीने शेप द्या. गळा कटिंग केला त्यानंतर आपण जे 1 इंचावर राऊंड शेप होता दिलेला तो आपण कट करून घेऊ. हा पण आपल्या काही कामाचा नाही. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ. क्रॉसपट्टी तुम्ही बघू शकता खूप छान. जर तुम्ही स्केलच्या साहाय्याने केली असती तर हे बघा हे पूर्ण सरळ स्ट्रेट आलं असतं. मग हा जो राऊंडवाला पार्ट आहे तो व्यवस्थित आला नसताना ही आपली क्रॉसपट्टी कटोरीवर चिडली असती, ब्लाऊज खराब झालं असतं. त्यानंतर आपण आता कटोरी कटिंग करून घेऊ. हा साईड पॅटर्न बनला आहे, तुम्ही बघू शकतात. हा पण स्पेस एकदम ॲक्युरेट आला आहे. 32 साईजचं माप आहे म्हणून 1.5 ते 2 इंचाचा आपला स्पेस व्यवस्थित असा येणार आहे. तर आपण ही या कटोरीवर दुसरी कटोरी कशी काढायची ते बघूया. तर आपण बघा नवीन पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर जी कटोरी निघालेली आहे पहिली तर ती त्याच्यावर ठेवून आपण ड्रॉ करून घेऊया. अगोदर सेंटरला अशी ठेवायची आणि ड्रॉ करायची. ही आपली 1 नंबरची कटोरी आहे, ही आपली 2nd नंबरची बनणार आहे. तर खालच्या बाजूने बघा 1 इंच आपल्याला ह्या साईडने वाढवायचा, या साईडने पण 1 इंच वाढवायचा. 1 इंच आपण इकडे वाढवले, 1 इंच आपण इकडे वाढवले. त्यानंतर हा जो पॉईंट आहे आपल्याला ॲक्युरेट इकडे असा जॉईन करून द्यायचा. ओके. आता ह्या साईडने बघा 1/2 इंच वरती घ्यायचा आणि हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे त्याला आपण राऊंड शेपमध्ये जॉईन करायचा. खूप असा राऊंड मोठा द्यायचा नाही. ज्यावेळेस मोठी कटोरी असेल त्यावेळेस आपल्याला तो राऊंड वाढवायचा असतो, पण सध्या 32 साईजच्या याला 1/2 इंच वाढवून आपण तो राऊंड शेप द्यायचा आहे. ओके. त्यानंतर बघा हा पॉईंट खालच्या बाजूने आपल्याला 1-1.5 इंच वाढवायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे. तर सेंटर आला आपला एवढा, तर इकडून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचे आहे. आणि हा जो पहिला पॉईंट आहे खूप म्हणजे खूप जण मिस्टेक करतात. कसं, जसं बघा हा जो आपला राऊंड आहे आपल्याला जी लाईन मारायची आहे ती हा जो 1 नंबरचा पार्ट आहे तिकडून आपल्याला तिरपी रेष मारायची आहे. खूप जण असं करतात, ही जी रेष आहे ती ह्या पॉईंटपासून बाजूला करतात तर कटोरीचा शेप खूप चुकतो. त्यामुळे मी सांगते की हा जो फर्स्ट राऊंड पॉईंट आहे त्यावर तुम्ही एक छोटंसं मार्क करून ठेवा, म्हणजे लक्षात येईल का आपल्याला या पॉईंटमधून आपली तिरपी रेष गेली पाहिजे. हे बघा खूप सोपी पद्धत मी सांगितलं आहे. पॉईंटचं पण एकदम टेक्निक मी तुम्हाला सांगितले की काय स्टेप केली पाहिजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपण ह्या पॉईंटमधून कट करायची तिरपी रेष घ्यायची की ह्या पॉईंटमधून घ्यायची. त्याच्यामुळे जो फ्रंट पार्ट आहे म्हणजे पहिला पॉईंट आहे त्याच्यावर छोटेसे पॉईंट करून घ्यायचे आणि त्यातून आपल्याला तिरपी रेष आखायची असते. तर बघा हा आपला नवीन कटोरी तयार झालेली आहे, आपण ती कट करून घेऊ. जी ती त्रिकोण शेप बनलेला आहे खालच्या साईडने आपल्याला तो
कट करायचा. परफेक्ट अशी आपली कटोरी बनलेली आहे आणि मी खरंच खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्हाला जर नक्कीच माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. अजून आपल्याला स्लीव्स कट करायची आहे, ती पण मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा, आपण बाही कटिंग करण्यासाठी पेपर घेतलेला आहे. जॉईंटची बाजू नेहमीप्रमाणे माझ्या डाव्या साईडला आणि ओपन पार्ट माझ्या उजव्या हाताला. तर मी घडी करून घेतलेली आहे. आता आपली बाहीची उंची आहे 4 इंच. आता आपण अस्तरचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत, त्यामुळे आपल्याला काय करायचं, 1 इंच वाढवायचं. म्हणजे 4 आणि 1 मी 5 वर एक जॉईंटच्या बाजूने निशाण मारलेला आहे. आडवं माप आपल्याला ब्लाऊजचं माप छोटा आहे, त्याच्यामुळे मी सांगते की 9.5ची घडी असली तरी चालेल. 9.5. तर आपल्याला हे बॉक्स बनवून घ्यायचं आहे. आता या साईडने आपल्याला ओपन जे पार्ट आहे त्या साईडने आपल्याला एक 2.5 इंचावर निशाण मारायचं. 2.5. त्यानंतर हे 4 + 1 5 झालं. त्यानंतर मी हे आडवं माप 9.5चं घेतले आहे. स्लीव्स पण खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. आता ओपन म्हणजे सुट्ट्या बाजूने आपण वरतून खाली 2.5 इंच घेतलेलं आहे, खालून वरती नाही घेतलेलं. आणि बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा 2.5 इंचाचा किंवा 2 इंचाचा एक स्ट्रेट लाईन मारा. 2च इंचाची मारा. 2.5 घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. 2 इंचाची मध्ये शेपमध्ये रेष मारून घ्या. आता ह्या साईडने आपल्याला माशाचा आकार द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. आकार द्यायला खूप म्हणजे प्रॉब्लेम येत नाही आणि खूप छानसा आकार आपला बनतो. आता बघा, ह्या साईडने जो आहे ना आपला फुगलेला भाग, त्या साईडने आपल्याला 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं. आता तुम्ही बोला इकडे का आणि इकडे का आणि, तर तिकडे कुठेच नाही घ्यायचं. हा जो आपला राऊंड शेप बनत आहे, थोडासा कर्व शेप उंचीला जास्त दिसत असेल त्याच साईडने आपल्याला 1/2 इंच आतमध्ये रेष मारायची आहे. आणि हा पुन्हा जो जॉईंट आहे मत्स्य आकार, त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. बघा, हीच खरी सोपी पद्धत आहे बाही ड्रॉ करण्याची, कटिंग करण्याची. आणि बाहीला फुगा वगैरे पडत नाही, व्यवस्थित आपली बाही तयार होते. आणि आतमध्ये आपल्याला 1.5 इंचाचं एक मेजरमेंट घ्यायचं आहे. आता तुम्ही बोलणार आपला म्हणजे बाही दंड तर 10च आला आहे, मग 2 इंच का घ्यायचा नाही. तर बघा, फिटिंग करताना थोडेफार इश्यू येत असतात. कोणी कमी दाबतं, कोणी जास्त दाबतो, कोणी कपडा जास्त ठेवतो. तर हे आपण 1.5 इंच ठेवायचं आहे. नंतरून आपण स्टिच करताना जेवढा उरला तेवढा आपण थोडासा कट करून घ्यायचा. तर खूप सिंपल आपली स्लीव्ज तयार झालेली आहे. आपण आता ती कटिंग करून घेऊया. हे बघा, आपली बाही कटिंग झालेली आहे. आपले सगळे पार्ट तयार झालेले आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच असेल, नक्कीच बघितला असेल. आता बघा, हा आपला फ्रंट पार्ट आहे. ओके, ही आपली स्लीव्ज आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे. तर आपली पेपर कटिंग झालेली आहे. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ समजलेला असेल, कटिंग समजलेले असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. खूप सोप्या पद्धतीत मी शिकवत आहे. तुम्हाला जर ब्लाऊजचे माप काढता येत नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेलं आहे की मागचा ब्लाऊजवर माप कसे काढायचे, ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.